मित्रांनो, जय शिवराय. आज आपण परत इथे आलेलो आहेत आपल्या काळू वॉटर फॉलला आणि खिडेश्वर वगैरे ते मंदिर आणि नागेश्वर मंदिर आपण तिथे जाणार आहोत. आज पाऊस कमी असल्यामुळे. मित्रांनो बघा, ही लेणी कशा पद्धतीने म्हणजे त्यावेळेस प्रवास जेव्हा परवाशी लोक विश्रांतीसाठी त्यांना हे लेण्या वगैरे अशा पद्धतीने बांधल्या जात होत्या. तुम्ही हे आपल्या खिडेश्वर मार्गे खिडेश्वर गावाच्या अलीकडेच जंगल ट्रेकमध्ये आपल्याला आपला तो वाघ काय कोणता आडराई जंगल आणि आपला काळूड वॉटरफॉल त्या साईडला जाणार असतात. आज आपण बघू शकतो समुद्र. आता इथं आलेलो आपण. लेण्याचं स्वरूप खरंच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता आता ज्या ठिकाणावरती आम्ही उभे आहोत या ठिकाणापासून तिथपर्यंत पूर्णतः लेणी होती. तो पायरी मार्ग सुरू करण्यासाठी ती पडलेली थोडी बघून अवशेष, परंतु पुढचे जे अवशेष आहे ना खरंच सुंदर अवशेष आहे. आल्यानंतर नक्की तुम्ही भेट द्या, कारण की आता पाणी आहे, परंतु जर पाणी कमी झालं तर आतमध्ये एक खोली पण दिसते आपल्याला. ती खोली सुद्धा बघण्यासाठी काम किती अप्रतिम आहे बघा ना. हे तुम्ही बघू शकता त्या खांबाचं खांब किती गोल आकार वगैरे. आतमध्ये रूम आहे, एक छोटीशी खोली आहे. म्हणजे ते त्यावेळेचे कोणी असेल प्रवासी वगैरे जाणारे किंवा आपले त्यावेळेचे सातवाहन काळातली गोष्ट आहे. 12व्या म्हणजे 6व्या-7व्या शतकातले. चला तुम्ही पावसाळ्याच्या नंतर येऊ शकता इथे. त्यानंतर आपल्याला इथे एक प्राचीन आपला नागेश्वर मंदिर दिसत आहे, शिवमंदिर. वरती शेड बनवलेले आहेत आणि हा येतंय हे बघा आपल्या इथे हे प्राचीन शिवमंदिर आहे आपलं. जसं लोणारचं आपण बघितलं, अंबरनाथचं बघितलं, अजून सिन्नरला एक मंदिर आहे ना ते आहे हरिश्चंद्रगडावरचं मंदिर. ते सेम मंदिर आहे. हर हर महादेव. वरती ही इथे मूर्ती बघू शकता तुम्ही. इथे फुटलंय वाटतं. हर हर महादेव. गणपती पण बघा हे इकडे म्हणजे आता तर घसरगुंडी झालेली आहे खाली. बऱ्याच पडझड झालेली मंदिराची आपल्या. आणि आता नंतर थोडं स्थानिक लोकांनी वगैरे याला हे केलेलं आहे. छान मूर्ती आहे वरती. शिवलिंग 1 2 नंदी बघणं असते. तिथे 1 2 3 भरपूर नंदी वगैरे इकडे म्हणजे शिवपूजा महादेवाची पूजा केली जाते. मंदिरापासून आपण समोर चालत आल्यानंतर बघा हे मित्रांनो हा असा रस्ता आहे आणि आज रविवार असल्यामुळे बघ किती पर्यटन आहे. ते वापस वरती जाऊन येत आहे परत. म्हणजे ते बघून आलेले आहे सगळं ते. चला तर आपण पण जाणार आहोत तिकडे. मित्रांनो आपण थोडं चालत आल्यानंतर आपल्याला इथे काळूचा हा बॅक वॉटरफॉल दिसते बघा. ते त्याचं पाणी उडताना मागे आणि ते व्ह्यू पॉईंट आणि तिकडे आपला भैरवगड. चला तर आपल्याला जायचं आडराईला. कसा नजारा आहे. आणि ते तिकडे माळशेज घाट हे दिसलंय. माळशेज घाट हा माळशेज घाट बघा कसा भारी नजारा आहे इथे. आपला सह्याद्री आहे वॉटरफॉल. कसा मागे उलटा पाणी मारतंय. अरे कोण आहे खाली? खाली कोण? हे बघा असा जंगली रस्ता सुरू झालेला आहे मित्रांनो. आपण आता वनराई चाललेलो आहेत. आडराई वन जंगल ट्रॅकचा प्लाज. चला दाखवा आपण तुम्हाला वेगवेगळे नजारे दिसतील तुम्हाला व्यवस्थित. बघा तुम्ही मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आडराई जंगल. आणि आमचे चाललेले ट्रेकर समोर जाधव साहेब आणि त्यांनी आज परिधान केलेले आहेत
बुलेट प्रूफ नाही आहे, वॉटर प्रूफ. हे असं जंगल आहे मित्रांनो, बघू शकतात. मस्त वातावरण आहे मागे. आणि ह्या साईडला आपले वेगवेगळे धबधबे बघू शकतो मित्रांनो. बघू शकतात हे कशा प्रकारचं हे झाड आहे बघा ना, कशा म्हणजे निसर्गाची कला बघा. ही फांदी त्याच्यामध्ये, ती फांदी त्याच्यामध्ये, एकमेकाच्या याच्या सहकार्य करून. हा बघा कसा मोठा वृक्ष आहे. कोणता आहे काही नाव माहिती, हुंबर आहे का काय. भारी भारी. हे जंगल, हे जंगल ट्रेक आहे आपला ऑलराई. आणि हे बघू शकतात हे जंगल. जंगल कशाला म्हणतात हे, तरी पण आपले बरेच झाडं इथे तुटलेले आहेत, पडलेले आहेत. आणि त्यांचं वय पण भरपूर झालेलं आहे, त्याच्यामुळे कमी प्रमाणात ते शक्य हे पतले झालेले आहेत. ते झाडे पडलेले आहेत खूप. एकदम भारी नजारा आहे. या अशा पद्धतीने मित्रांनो अशी मोठमोठे झाड बघा तुम्ही बघू शकतात पडलेली. हे झाड बघा केवढं मोठं इथं पडलेलं आहे. हा असे मोठे झाडं या जंगलामध्ये आहेत. आणि आता इथं वय झाल्यामुळं ते पडलेले आहेत. हे बघा, बघितलं का एवढं झाड कोणी. बघा मित्रांनो हे झाड. आणि हे तिथलं तुटलेलं आहे मित्रांनो. हा मित्रांनो बघा हे कसा नजारा आहे. आणि हे अप्रतिम हा जंगल. हे जंगलातला हा दगड, हा बघा केवढा मोठा दगड आहे जंगलामधला. वाव, मोबाईलच्या याच्यामध्ये आपण कव्हरेज करू शकत नाही त्याला, एवढा भारी जंगल आहे. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढं बघा. मस्त आनंद घ्या तुम्ही पण ऑलराई जंगलाला भेट द्या. चला उशीर होतोय आम्हाला पण. बस मित्रांनो बघा कसं मोठं झाड आहे. आणि मित्रांनो आणि ह्या झाडाच्या याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतं बघा, चेहरा दिसतो. चेहरा आहे बघा, तेव्हा तोंड वगैरे ते दाखवते तेव्हा हे बघू शकतात. हे हीच निसर्ग देवता आहे. त्याला पण म्हणजे हो आणि त्याचे एक एक पार्ट झाडाचे एक एक अवयव तुटत आहे त्याचे वयमान झाल्यामुळं. मित्रांनो हे बघा कसं भारी आहे हे झाड. वृक्ष, महावृक्ष कशाला म्हणतात हे महावृक्ष. तुम्ही इथे याच डोळा बघू शकतात म्हणजे आमच्या व्हिडिओतर्फे व्हिडिओच्या द्वारे बघा. आणि किती मोठं आहे. याला आता सगळी पावसामुळे वाऱ्यामुळे पानगळ झालेली आहे, त्याची कठीण झालेली आहे. तो टाकला पडलेला आहे, त्याला आता आयुर्वेदिक तेल वापरावं लागतं आपल्याला. आणि आपण बघू शकतात केवढं किती मोठे झाड आहे. त्यांचं वय समजा 100-125 वर्ष असू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त असू शकते मोठ्या मोठ्या झाडांचे. अप्रतिम. आपण पुढे आल्यानंतर हे बघू शकता जंगल. आणि ह्या साईडला तुम्हाला मोठ्या प्रमाणात धबधब्याचा आवाज येतोय ऐकू. एवढा म्हणजे खूप इकडे आवाज येतोय धबधब्याचा. आता तुम्हाला ऐकू येतोय की नाही काय माहित, पण खूप मोठा आवाज येतोय मित्रांनो. या अशा पद्धतीने हे चिखलामुळे असा हा चिखल आणि हे रस्ता झालेला आहे मित्रांनो. काळजीपूर्वक या, काळजीपूर्वक चाला. मोबाईलच्या नादात, फोटोच्या नादात स्वतःची काळजी. आपण इथून जंगलातून चालत आल्यानंतर आपल्याला छोटंसं इथे एक धबधबा चालू होते म्हणजे ही लाईन इथून असा बघू शकतो मित्रांनो. आणि हा इथेच आपल्याला यायचं होतं ऑलराई जंगलाचा हा ट्रेक आहे. आणि हा ट्रेक जे वेगवेगळ्या प्रकारचे ते मोठमोठे धबधबे आहे ते आपण आता पाहणार आहोत. आणि आपली इच्छा इथे पूर्ण होत आहे मित्रांनो. चला. आणि इथे वेगवेगळे स्टॉल आहे, चहा नाश्ता वगैरे ते करू शकतो.
माझ्या हे बघू शकता कसा मस्त नजारा आहे. सह्याद्रीमध्ये आपण आलेलो आहे, आतमध्ये झालेलं आहे. ओरिजिनल आवाज ऐका कसा वाटतो धबधब्याचा. आपण आडराई जंगल ट्रेकचा पूर्ण झालेला आहे आपला. तो वॉटर तिकडचा धबधबे पण आपण बघितलेला आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, अंधार झालेला आहे. आता आपण जाणार आहोत काळू वॉटरफॉलच्या त्या वरच्या बाजूला. चला बघू भेटतो का आपल्याला तिकडे बघायला टाईम. जर संधी भेटली तर तिथले व्हिडिओ करू, तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या चॅनलद्वारे दाखवू. हे बघा भारी नजारा आहे ना. आपण आता थोडे आडराई जंगलातून इकडे आलेलो ते वॉटरफॉल वगैरे बघून. आणि हे इकडे बघू शकता ते पूर्ण धुकं. आता इथे काळू वॉटरफॉलचा बॅक करते. काळू वॉटरफॉल आपण त्याच्यावरती आहे. बघू बघा कसा आहे नजारा. चला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तिथे लाईक आपले लोक उभं आहे आणि हे बघा सुटलेला आहे, मस्त वारा सुटलेला आहे. काळू वॉटरफॉल. मित्रांनो जरा आपण आज काळू वॉटरफॉलच्या वरती आलो होतो. हे बघा आणि काळू वॉटरफॉलची ती नदी ते पात्र आहे त्याचं हे बघू शकतात. खाली लोक आहे तिथं इथे बघा इथे आणि ह्या इथे तो काळू वॉटरफॉल आहे त्या तिकडे. हे बघा तिकडे मित्रांनो तो एक धबधबा आहे तिकडे समोर. एक कसा नजारा आहे. आणि ह्या ढगाच्या चाडून घ्या धुक्याच्या चाडून घे आपला तो काळू तो धबधबा तुम्हाला दिसू शकतो. थोडा थोडा दिसतोय. ढगा आपल्याला बघू देत नाही ते. आणि त्या साईडला बघा तो दिसतोय आपल्याला. आणि ही आपली वरती गेलेला आहे त्याने तुम्हाला तो दाखवतो आहे.